नमस्कार. सत्याचा शोध या यूट्यूब चॅनलवरती मी सुवर्णा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि कमेंटला उत्तर देण्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. विषय असा आहे की ज्यांच्या हातावर ताट आहे, तुळजाभवानीची परडी आहे, त्या कोणाकडे जोगवा मागायला गेल्या, ताट घेऊन गेल्या, तर त्या ताटाचा अपमान कोणाचा तरी केलेला आहे. त्यांची कमेंट होती, तुम्हाला माहिती आहे मी कोणाचेच नावं म्हणजे व्हिडिओ जरी मी बनवले तरी पण मी त्यासाठी कोणाचे नावं नाही घेत. ज्यांच्यासाठी व्हिडिओ आहे त्यांनी समजून जा. तर मुळात परडी या विषयावरती भरपूर व्हिडिओ झालेले आहेत. मांगल्य, पावित्र्य आणि भाग्य या विषयावर तर भरपूर बोलून झालेलं आहे. तुम्हाला पुन्हा त्या याबद्दलची किंवा त्याबद्दलची डीपमधली माहिती माझ्याकडनं हवी असेल तर तुम्ही तशी मला कमेंट करा, त्यानुसार मी तुम्हाला तसा व्हिडिओ बनवते. आता अपमान केला जातो या संदर्भामध्ये बोलण्यापूर्वी 2 शब्द मी असे बोलते की परडी म्हणजे घेऊन मिरवण्याची गोष्ट नाही. तो महासौभाग्याचं दान आहे किंवा महासौभाग्याने कितीतरी जन्मांचं पुण्य आपलं फळाला येतं आणि मग ताट आपल्या हातावरती येतं. सहजासहजी ते येत नाही. जगदंबेचं ताट आहे ते. तर ते असं मिरवत बसायचं नसतं पहिली गोष्ट म्हणजे. आणि 1-1.25 वर्षातनं एकदा जरी तुम्ही 5 घरं मागितली तरीही चालतं. मग तुमच्या सोयीनुसार किंवा तुम्ही जिथे राहता तिथल्या परिस्थितीनुसार तुम्ही महिन्यातलं पौर्णिमेला जरी मागितलं किंवा एखाद्या मंगळवारी जरी जोगवा मागितला तरीही चालतो. किंवा वर्षातनं एकदा 5 घरं मागितली, 1.25 वर्षातनं एकदा. मी कदमांची लेक आहे, खूप जबाबदारीने सांगते. मागता आलं आनंदाचीच गोष्ट आहे, नाही मागता आलं हरकत नाही. 1.25 वर्षातनं एकदा जोगवा मागावा. ज्यांना शक्य नाही आहे, नोकरीनिमित्त शक्य नाही, बिझनेसनिमित्त शक्य नाही, आजूबाजू तुम्ही शहरामध्ये राहता तशी तुमची परिस्थिती नाही आहे, त्यानुसार तुम्ही 1.25 वर्षातनं एकदा जोगवा मागितला तरी चालतो. मीही सारखा जोगवा मागत नाही. ज्यावेळी मला खूप शक्य होतं त्यावेळी मागते. दुसरी गोष्ट म्हणजे अशी, कॅमेरा हलतोय कारण धरायला कोणीच नाही, मी रानात आली, इथे काही स्टँड वगैरे मी काही आणले नाही, थोडंसं सांभाळून घ्या. तर दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या दारामध्ये जे अपमान म्हणजे जे जोगवा मागायला येतं त्यांचा कधीच अपमान करायचा नसतो. ते ताट त्यांच्या घरचं नसतं, ते जगदंबेचं ताट असतं. तुम्हाला काय ताटात घालता येईल आनंदाने ते घाला. त्यात काय सोनं चांदी द्रव्य पैसे काय हिरे मोती जवाहीर घालायचे नसतात. चिमूटभर पीठमीठच घालायचं असतं. आणि तेही तुम्ही जर आनंदाने घालू जर शकत नसाल तर तुमच्यासारखे कर्मदरिद्री तुम्हीच असाल. ज्या कोणी ताईला असा अपमानाची वागणूक भेटली, नेमकी इन्सिडेंट्स काय झाला त्यांनी मला कमेंटमध्ये तसं सांगितलेला नाही आहे. फक्त अपमानास्पद बोलल्या, खूप वाईट शब्दात बोलल्या असंच म्हटलेले आहेत त्या ताई मला. पण असो, ताट कोणाच्याही हातावर असो, तुम्ही तुमच्या ताटाचं पावित्र्य सांभाळा. तुम्हीही सांभाळा. तुम्ही नसत्या लोकांच्या तिथे जाऊन अपमान करून स्वतःचाही जगदंबेचा घेऊ नका. आणि जरी केला असेल तर तूच तारणारी, तूच मारणारी, सगळं तूच पाहणारी, बुद्धी देणारी ही जगदंबा तूच. सगळं जगदंबेला सोडून द्या. तुम्ही स्वतःच्या मनाला खात बसू नका, स्वतःच्या मनाला खंत करून घेऊ नका, टेन्शन अजिबात घेऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ताट या विषयावर भरपूर व्हिडिओ झालेले आहेत माझे. जसे जसे प्रश्न पुढे येतील तसे तसे त्या संदर्भामध्ये मी व्हिडिओ बनवेल. पण कोणीही ताटाला अपमानाची वागणूक देऊ नये, आणि दिले तर त्याच्या कर्माची फळं त्यांना भेटणारच आहेत. त्यामुळे तुम्ही मनस्ताप करून किंवा त्या व्यक्तीला तुम्ही म्हटलं मी ताट घेऊन त्यांना शिव्या देऊ शकत नव्हते, आपण कशाला आपलं कर्म खराब करायचं ना दुसऱ्यांना शिव्या वगैरे देऊन, गरजच नाही आहे. त्यांनी चूक केली, आपल्याला एखादे हिंस्र पशु चावला म्हणून आपण उलटून त्याला चावत नाही. चावणं हा त्याचा गुणधर्म आहे आणि प्रेमानं वागणं हा आपला गुणधर्म आहे. मग आपण तो प्रेमाने वागू शकतो का हिंस्र पशु? नाही वागू शकत. तो हिंसाच करू शकतो, तो चावू शकतो किंवा तो जे काही करतो ते तसं करू शकतो. मग आपण हिंस्र पशुसारखं वागायचं आहे का? तो जर आपल्यासारखा वागू शकत नाही तर आपणही हिंस्र पशुसारखं वागायचं नाही. आपणही कुणाला शिव्या शब्दात त्राट द्यायचं नाही. पगणारी जगदंबा आहे ती, तिचं पगून घेईन, ताट तिचं आहे. दिला जोगवा घेणे नाही तर निघणे. 5 घरं आपली पूर्ण होईल. 5 घरांमध्ये जेवढा जोगवा भेटेल तेवढा घ्यायचा आणि घरी यायचं. पटलं तर पहा. थँक्यू व्हेरी मच. आणि चॅनलवरती जे नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जगदंबेची सेवा म्हणून योग्य ती माहिती योग्य त्या व्यक्तींपर्यंत, गरजवंतांपर्यंतची पोहोचवण्याची दैवी सेवा करा. थँक्यू. जगदंबा.